श्रीराम जय राम जय जय राम। मी भगवंताचा आहे ही अखंड जाणीव ठेवावी। आपल्याला काही हवे असे वाटले आणि ते तसे झाले नाही म्हणजे तळमळ लागते, परंतु सर्व परमात्माच करतो आहे असे मानले म्हणजे काळजीचे कारण उरत नाही। आपण देव आहे असे म्हणतो, पण आपला तो खरा विश्वास आहे का? एखादा मनुष्य बुडायला लागला म्हणजे दगड जरी त्याच्या हाताला लागला तरी हा आपल्याला तारील असा त्याला विश्वास वाटतो आणि तो त्याला धरून आपणही त्याच्याबरोबर बुडतो। म्हणून म्हणतो देव आहे असा आपला खरा विश्वास नसतो। आपण नुसते तोंडाने म्हणतो एवढेच, नाहीतर आपल्याला काळजी का वाटावी? प्रत्यक्ष देव पुढे उभा राहिला तरी आपल्या मागची काळजी काही सुखदुःखे संपणार नाहीत। याचे कारण म्हणजे परमेश्वरावरचा आपला विश्वासच डळमळीत असतो। वास्तविक परमेश्वराची इच्छा प्रमाण मानल्यावर सुखदुःख मानण्याचे कारण नाही। परमेश्वर सर्वव्यापी आहे। तो जसा माझ्यात तसा दुसऱ्यातही आहे। म्हणून दुसऱ्याने काहीही केले तरी आपल्याला त्याबद्दल काही वाटण्याचे कारण नाही। तरी अशी भावना ठेवून वागावे की मी देवाचा आहे, तो माझा पाठीराखा आहे आणि म्हणून काही झाले तरी मला काळजी करण्याचे कारण नाही। हे सर्व नामस्मरण केल्याने साधते। म्हणून मी आजपासून सतत नामस्मरण करीत राहणार असा निश्चय करावा आणि त्या दृष्टीने प्रयत्न चालू ठेवावा। परमेश्वराला शरण जाऊन मला तसे वागण्याची बुद्धी द्यावी म्हणून त्याची प्रार्थना करावी। मनाला पहिल्याने थोडी बळजबरी करावी लागेल। लहान मुलांना शाळेत जाण्याकरिता सुरुवातीला थोडी बळजबरी करावी लागते। मुलीला प्रथम सासरी पाठवतानाही तसेच करावे लागते। आपण थोडा तरी नियम करावा। उदाहरणार्थ, जेवायच्या आधी, रात्री निजताना, सकाळी उठताना नाम घ्यायचेच, भगवंताची आठवण करायचीच। असे केले तर ते आयुष्यात फार उपयोगी पडेल। प्रपंचाचा प्रयत्न आज जो चालू आहे तसाच करीत जावा, पण मला भगवंत हवा असे म्हणत जावे। मनामध्ये भगवंताची आस ठेवावी, म्हणजे जी हळूहळू वाढत जाईल आणि तिचे पर्यवसान ध्यासामध्ये होईल। समजा एखाद्या माणसाला घर बांधायचे आहे, मला घर बांधायचे आहे असे तो म्हणत जातो आणि त्यासाठी पैसे शिल्लक टाकतो। दागिने करायची वेळ आली तर ते नको म्हणतो, कारण पुढे घर बांधायचे आहे। हे जसे खरे त्याचप्रमाणे भगवंत मला हवा असे नुसते म्हणत गेल्याने देखील मनुष्य निव्वळ प्रपंचातच गुरफटून न जाता विषय बेताने भोगेल। खरा ध्यास लागल्यावर ती वस्तू मिळाल्या वाचून चैन पडणारच नाही। श्रीराम जय राम जय जय राम। चैतन्यवाणी, ज्याचा भगवंतावर विश्वास त्याला समाधान खास। श्रीराम समर्थ। दासबोध, समास 11 दशक 15। विषय भक्ती आणि तिचे सामर्थ्य। भक्ती म्हणजे काय? भक्ती म्हणजे ईश्वरावर प्रेम, पूर्ण विश्वास, समर्पण भाव। समर्थ सांगतात, भक्तीशिवाय मन शुद्ध होत नाही। भक्ती का आवश्यक आहे? मनाला आधार मिळतो, अहंकार कमी होतो, अंतर्मन शांत होते। एक उदाहरण, एखादी व्यक्ती संकटात असते, सर्व मार्ग बंद वाटतात, पण भक्तीमुळे तिला धैर्य मिळते, आशा निर्माण होते। खरी भक्ती आणि दिखाऊ भक्ती। फक्त बाह्य पूजा म्हणजे भक्ती नाही, अंतःकरणातील प्रेम आणि श्रद्धा म्हणजे खरी भक्ती। भक्तीचे प्रकार: नामस्मरण, कीर्तन, सेवा, प्रार्थना। भक्ती कशी वाढवावी? समर्थ सांगतात, नियमित नामस्मरण करा, संत संग करा,
अहंकार कमी करा, प्रेमाने साधना करा. भक्ती आणि साधना, ध्यानात स्थिरता येते, मन शुद्ध होते, शांती मिळते. संतांचा आदर्श, समर्थ रामदास स्वामी यांची भक्ती अत्यंत दृढ होती. एक साधा दृष्टांत, लहान मूल आईवर पूर्ण विश्वास ठेवते, तसेच भक्ताने ईश्वरावर पूर्ण विश्वास ठेवावा. अंतिम सार, समास 11 दशक 15 आपल्याला सांगते, भक्ती करा, श्रद्धा ठेवा, अहंकार सोडा आणि प्रेमाने ईश्वराचे स्मरण करा. असे जीवन जगणारा मनुष्य शांत, आनंदी आणि मुक्त होतो. श्रीराम समर्थ. दासबोध, समास 11 दशक 16. विषय, सद्गुरूचे महत्व आणि गुरुसेवा. सद्गुरू म्हणजे कोण? सद्गुरू म्हणजे जो अज्ञान दूर करतो, सत्याचा मार्ग दाखवतो, आत्मज्ञानाकडे नेतो. समर्थ सांगतात, सद्गुरू विना आत्मज्ञान कठीण आहे. गुरु का आवश्यक आहे? योग्य दिशा मिळण्यासाठी, चुका समजण्यासाठी, साधनेत स्थिर राहण्यासाठी. एक उदाहरण, अंधारात मार्ग दिसत नाही, पण दिवा असेल तर वाट स्पष्ट दिसते. तसेच सद्गुरू जीवनात दिवा आहेत. खरा सद्गुरू कसा ओळखावा? ज्याच्या वागण्यात नम्रता आहे, ज्याला लोभ नाही, जो स्वतः आचरणाने शिकवतो. गुरुसेवा म्हणजे काय? आदर, आज्ञापालन, शिकवण आचरणात आणणे. गुरुसेवा का आवश्यक? समर्थ सांगतात, सेवा अहंकार कमी करते, मन नम्र बनते, ज्ञान ग्रहण करणे सोपे होते. साधना आणि सद्गुरू, गुरुचे स्मरण, गुरुची आज्ञा पाळणे, नामस्मरण आणि सेवा. संतांचा आदर्श, समर्थ रामदास स्वामी यांनी गुरुच्या महत्वावर विशेष भर दिला. एक साधा दृष्टांत, नदी समुद्राकडे जाते कारण तिला दिशा असते, तसेच सद्गुरू साधकाला योग्य दिशेने नेतात. अंतिम सार, समास 11 दशक 16 आपल्याला सांगते, सद्गुरूचा आदर करा, गुरुसेवा करा, नम्रता ठेवा आणि शिकवण आचरणात आणा. असे जीवन जगणारा मनुष्य ज्ञान, शांती आणि मुक्ती प्राप्त करतो. श्रीराम समर्थ. श्रीराम जय राम, जय जय राम. जयाच्या जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामार्थ केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार तया ब्रह्मचैतन्य मूर्ती. श्रीराम जय राम, जय जय राम. जानकी जीवन स्मरण, जय जय राम.